आणि चालत असताना तो काटा अवनीच्या पायामध्ये रुतत 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 गेला. अवनीच्या लक्षामध्ये आलं 12-12:30 वाजता भंडाऱ्याच्या डोंगरावर आपण तुकोबांना. अहो, जसा लाही लाही जीवाला झाड देती रे सावली, जसा लाही लाही जीवाला झाड देती रे सावली, ज्याला नाही जगी कोणी त्याला माझी आळंदीची ज्ञानराज माऊली. ज्याला कोणी नाही ना त्यानं आळंदीला जावं. तिथं माय आणि बाप दोघंही तुम्हाला आळंदीला मिळून जाईल. कधी संकटामध्ये असेल ना, वाटलं ना रे संपलंय सगळं, सगळ्याचा त्याग करा, जा आळंदीला. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला कडकडून मिठी मारा, सर्वस्व तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. हा संतांचा महिमा आहे, ही संतांची किमया आहे. मग हे संतांनी नेमकं दिलं काय, भक्ती नेमकी कशी आहे? माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे हरवलंय ते सगळं तुम्हाला मिळून जाईल. मग हरवलंय काय? सुख, समाधान आणि आनंद हरवलाय. ते मिळवायचं असेल तर हे वाचलं पाहिजे, हे ऐकलं पाहिजे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, त्याची नेमकी प्रचिती काय होते याचंही उदाहरण जाता जाता तुम्हाला सांगतो. तुम्हाला तुकाराम महाराजांची पत्नी अवली माहिती असेल. ती अवली तुकाराम महाराजांची पत्नी होती. तुकाराम महाराज रोज सकाळी 4-4:30 वाजता भंडाऱ्याच्या डोंगरावर अभंग लिहिण्यासाठी, गाथा लिहिण्यासाठी तुकाराम महाराज जायचे. आणि तुकाराम महाराजांची पत्नी हे तुकाराम महाराजांचं काम हे काम म्हणून करत नव्हती, तर त्या कामामध्ये मला समाधान मिळतं म्हणून ते तुकाराम महाराजांचं काम करत होती. तुकाराम महाराज सकाळी 4-4:30 वाजता उठायचे, बाजूला असणाऱ्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जायचे. काही किलोमीटर भंडाऱ्याचा डोंगर आहे देहूपासून, भंडाऱ्याच्या डोंगरावर जायचे आणि अभंग गाथा लिहायला भंडाऱ्याच्या डोंगरावर तुकाराम महाराज जायचे. आणि अवली घरचं काम आवरायची आणि घरचं काम आवरून पिठलं भाकरी घ्यायची, डोक्यावर ठेवायची आणि 12-12:30 वाजता देहूपासून काही किलोमीटर असणारा भंडाऱ्याचा डोंगर अगदी उन्हातानामध्ये चालत जायची, भंडाऱ्याचा डोंगर चढायची. दुपारी 1-1:30च्या सुमारात तुकोबांना जेवण द्यायची. दिवसामागून दिवस जात होते. आणि मी नेहमी सांगतो बरं का, एखादा पुरुष, आज तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये 5,000-5,500 अभंग लिहिले. याचं कारण काय तुम्हाला सांगू, आज माता भगिनी इथं उपस्थित आहेत. तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये 5,000-5,500 अभंग लिहिले नव्हे, तर शिवाजी महाराजांनी हे सगळं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. यामागचं कारण तुम्हाला सांगू, ज्यावेळेला एखादी स्त्री घरचा संसार सांभाळायला सिद्ध असते ना, त्यावेळेला घरचा पुरुष देशाचा संसार सांभाळायला बाहेर पडतो. तुकाराम महाराजांची पत्नी अवलीनं जर तुकाराम महाराजांना जर संसाराच्या कटकटीमध्ये जर अडकून ठेवला असतं, तर तुकाराम महाराज 5,500 अभंग सोडा, तुकाराम महाराज 5 अभंग सुद्धा लिहू शकले नसते. शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नींनी जर शिवाजी महाराजांना जर संसारामध्ये अडकून ठेवला असता, तर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माणच करू शकले नसते. याचं कारण, ज्या वेळेला घरची स्त्री घरचा संसार सांभाळायला सिद्ध असते, त्यावेळेला घरचा पुरुष देशाचा संसार सांभाळायला बाहेर पडतो. म्हणून घरच्या स्त्रीला स्वराज्याच्या देवारातील देवताचं स्थान देतो. याचं कारण हे आहे. म्हणून स्त्री ही स्वराज्याच्या देवारातील देवता आहे. याचं कारण, माझी स्त्री ही सर्वस्व आहे. इतिहासाच्या पानापानावर फक्त स्त्री नाही, तर इतिहासाचं पान आणि पान स्त्रीमुळे, एवढं लक्षात ठेवा. तर तुकाराम महाराजांची पत्नी अवली रोज 12-12:30 वाजता भंडाऱ्याच्या डोंगरावर जायची. दिवसामागून दिवस जाऊ लागले. जगद्गुरु तुकाराम महाराज 4-4:30 वाजता भंडाऱ्याच्या डोंगरावर जायचे आणि तुकाराम महाराजांची पत्नी अवली जेवण घेऊन भंडाऱ्याचा डोंगर, जवळजवळ 7-8 किलोमीटर असणारा भंडाऱ्याचा डोंगर चढत जायची, उन्हा तानामध्ये चढत जायची आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना जेवण द्यायची. एके दिवशी ठरल्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज भंडाऱ्याच्या डोंगरावर अभंग लिहिण्यासाठी, गाथा लिहिण्यासाठी निघून गेले. तुकाराम महाराज असे अभंग लिहिण्यासाठी, गाथा लिहिण्यासाठी निघून गेले, तशी तुकाराम महाराजांची पत्नी घरचं काम आवरू लागली. अगदी झपाट्यानं आवरू लागली. का? तुकाराम महाराजांना जेवण घेऊन जायचंय. जवळजवळ 11, 11:30, 12चा सुमारास झाला. पण अवलीचं काम आज काही उरकतच नव्हतं. काय झालं होतं कुणास ठाऊक, पण अवलीचं काम आवरायला आज वकूत होत गेला. जवळजवळ 1-1:30चा सुमारास झाला. अवलीच्या लक्षामध्ये आलं, 12-12:30 वाजता भंडाऱ्याच्या डोंगरावर आपण तुकोबांना जेवण घेऊन जातो, पण जवळजवळ घरामध्येच 1-1:30चा सुमारास झाला. तुकाराम महाराज मुकवले असतील.
त्यांना जेवण दिलं पाहिजे. आणि त्या अवलीनं लगबगीने जेवण बांधलं, डोक्यावर शिदोरी ठेवली आणि 1-1.5 वाजता उन्हातानामध्ये भंडाऱ्याचा डोंगर चढत होती. अवलीच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू होता की तुकोबा भुकावले असतील, तुकोबांना जेवण द्यायचं, तुकोबांची भूक तृप्त करायचे. 4-4:30 वाजता तुकोबा भंडाऱ्याच्या डोंगरावर एकांत मिळावा, अभंग लिहिण्यासाठी, गाथा लिहिण्यासाठी तुकाराम महाराज भंडाऱ्याच्या डोंगरावर निघून गेलेत. तुकोबा भुकावले असतील. 12 वाजता जेवण देणारे मी, 1-1:30चा सुमारास झालाय, काय करावं? लगबगीनं डोक्यावर शिदोरी बांधली आणि भंडाऱ्याचा डोंगर चढू लागली. उन्हातानामध्ये चढत होती अवली आणि उन्हातानामध्ये तो भंडाऱ्याचा डोंगर चढत असताना अवलीच्या पायामध्ये काटा घुसला. अनवाणी पायाने चढत होती ती आणि भंडाऱ्याचा डोंगर चढत असताना अवलीच्या पायामध्ये काटा घुसला. पायामध्ये काटा घुसला तसं अवलीचं लक्ष पायाकडे गेलंच नाही. का? तुकोबा भुकावले, तुकोबांना जेवण द्यायचं आहे. पायामध्ये काटा घुसला हे अवलीच्या शनार्दामध्ये आलं नाही. पण जसा काटा पायामध्ये घुसला होता ना, तशी अवली चालत होती आणि चालत असताना तो काटा अवलीच्या पायामध्ये रुतत गेला आणि अवलीचा पाय सगळा रक्त बंबाळ झाला. अवलीचा पाय तर आता सुन्न झाला होता. अवलीच्या लक्षात आलं पायामध्ये काटा घुसलाय, पाय रक्तबंबाळ झालाय, पुरा सुन्न झाली होती अवली. बाजूला एक दगड पडला होता, दगडाला टेकून बसली. अवलीला काय करावं कळेनाच. बराच वेळ निघून गेला आणि समोर एक गुराख्याचं पोरग काठी आपटत माऊली जवळ आलं. त्या माऊलीला सांगू लागलं, आई काय झालं ग? तशी ती अवली सांगू लागली, अरे मेल्या, पायामध्ये काटा घुसलाय, पाय रक्तबंबाळ झालाय, अरे तुला दिसत नाही का? तसं ते गुराख्याचं पोर म्हणाल, आई, अगं आई, तुझ्या पायामध्ये काटा घुसला का ग आई? आई पाय बघू, आई पाय बघू, आई तुझ्या पायातला काटा मी काढू का ग आई? असं म्हणत त्या गुराख्याच्या पोरानं अवलीचा पाय हातामध्ये धरला आणि त्या गुराख्याच्या पोरानं अवलीचा पाय जसा हातामध्ये धरला ना, तसं पायावरनं मोरपीस फिरावं, तसं गुराख्याच्या पोराचा हात त्या अवलीच्या पायावरनं फिरला. पायातला काटा निघून गेला, पायातल्या वेदना संपून गेल्या आणि काटा जसा निघाला ना, पायातल्या वेदना जशा संपल्या ना, तसं अवलीनं पायाकडे बघितलंच नाही. पुन्हा शिदोरी घेतली, डोक्यावर ठेवली आणि तुकोबांना जेवण घेऊन जाऊ लागली. का? तुकोबा भुकावलेत. 2-2:15च्या सुमारास भंडाऱ्याच्या डोंगरावर पोहोचली आणि पोहोचल्या तुकाराम महाराजांना जेवण वाढलं. तुकोबा जेवायला बसले. पहिला घास काढला, ईश्वराला अर्पण केला. दुसरा घास काढला, तोंडामध्ये टाकला आणि अवली सांगू लागली, आज आवरायला वकूतच झाला बघा. काही केलं काम ते आवरतच नव्हतं, पण तो भंडाऱ्याचा डोंगर चढत असताना अचानक पायामध्ये काटा घुसला, पाय रक्तबंबाळ झाला, पाय सुन्न झाला बघा. त्यातच 15-20 मिनिटं निघून गेली आणि आवरायला त्यात वकूत झाला. तुकोबा जेवत असताना तुकोबाने हातातला घास बाजूला ठेवला आणि तुकोबा काळजीपोटी अवलीला विचारू लागले, अवली, अगं पायात काटा घुसला? अवली, पायामध्ये तुझ्या काटा घुसला? पाय रक्तबंबाळ झाला होता अवली, अवली पाय सुन्न झाला होता. असे तुकोबा अवलीला काळजीपोटी म्हणाले, अवली पाय बघू, पाय बघू अवली. शावली म्हणते, नको, पायातला काटा निघून गेला, वेदना संपून गेल्या, तुम्ही जेवा, तुम्ही काही काळजी करू नका. पण तुकोबांनी अवलीचा पाय काळजीपोटी हातामध्ये धरला आणि तुकोबा अवलीला सांगू लागले, अगं अवली, कशाला खोटं बोलतेस? अगं झाला वकूत तर झाला, खोटं कशाला बोलायचं? शावली म्हणते, अहो काय झालं? अगं तू तर म्हणाले होतीस ना, पायामध्ये काटा घुसलाय, पाय रक्तबंबाळ झालाय, पाय सुन्न झालाय म्हणत होती सावली. पण अवली, पायावर रक्ताचा एक ठेपूस सुद्धा नाही. अगं अवली, कशाला खोटं बोलतेस? अगं झाला वकूत तर झाला, खोटं कशाला बोलायचं? तशी ती अवली सांगू लागली, अहो आई जान खरं बोलते, आवराला मला वकूत झालाच होता, पण भंडाराचा डोंगर चढत असताना पायामध्ये काटा घुसला, पाय रक्तबंबाळ झाला. अहो ते गुराख्याचं पोरगा आलं, गुराख्याच्या पोरानं माझ्या पायातला काटा काढला. तुका अवलीला म्हणू लागले, अवली, गुराख्याचं पोर?
अगं आवली गुराख्याचं पोर. अगं आवली या भंडाऱ्याच्या डोंगरावर गुरच नाहीत तर गुराख्याचं पोर येणार कुठून? तशी आवली सांगते, अहो आईजान खरं सांगते, भंडाऱ्याचा डोंगर चढत असताना पायामध्ये काटा घुसला, पाय रक्तबंबाळ झाला होता. गुराख्याचं पोरगा आलं, गुराख्याच्या पोरग्यानं माझ्या पायातला काटा काढला. तुकोबा आवलीला सांगू लागली, आवली पाय बघू, पाय बघू आवली. जसं तुकोबांनी आवलीचा पाय हातामध्ये धरला आणि जसं तुकोबांनी आवलीचा पाय हातामध्ये धरला ना, तसा अबीर बुक्क्याचा खणखणाट वास सुटू लागला आणि तुकोबा आवलीला सांगू लागले, अगं आवली, अगं आवली, अगं ते गुराख्याचं पोर नवा ग आवली, अगं आवली तो विठोबा. आवली विठोबांनी तुझ्या पायातला काटा काढला. आवली विठोबा म्हणजे साक्षात जगाचा मालक आवलीच्या पायातला काटा काढण्यासाठी गुराख्याचं रूप घेऊन तिथं आला होता. ही अनन्य भक्तीची ताकद आहे. ही भगवंतावर असणाऱ्या विश्वासाची ताकद आहे.